जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आज आपण SRPF बलगट क्रमांक 9 अमरावती, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 9 अमरावतीचा अंदाजित मेरिट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, फायनल कट ऑफ किती जाऊ शकतो, लेखी प्लस ग्राउंड मिळून तुमचा सेफ स्कोर किती असतो, किती असू शकतो आणि तुमचा मेरिट किती जाऊ शकतो. कारण की आपण सर्व काही जागेचा माहिती घेऊन आणि संपूर्ण ॲनालिसिस करून एक्झॅक्ट कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक सूचना लक्षात घ्या, अजूनपर्यंत फायनल कट ऑफ लागलेला नाही आहे, पण आपण अंदाजित विद्यार्थ्यांच्या मागणीवर कट ऑफ काढलेला आहे. खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर यावर तुम्ही कट ऑफ सांगा म्हणून, तर आपण कट ऑफ काढलेला आहे आणि आपला जवळपास कट ऑफ हा जो आपण सांगणार हा 90 ते 98% बरोबर ठरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी या गटामध्ये नेमक्या जागा किती आहे ते बघणे खूप गरजेचं आहे, कारण की जागेवरच जे काही सिलेक्शन असते ती जे काही कट ऑफ असतो तो असतो. कारण की जागा जर कमी असल्या तर कट ऑफ ॲटोमॅटिक हाय जातो. ठीक आहे, तर बघा, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 9 साठी आपण कट ऑफ बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस भरती सन 2022-23 राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 9 अमरावती. ठीक आहे, आपण जाहिरातीवर आलेलो आहे. एकूण जागा इथे आहे 218. जागा भरपूर आहे यावर्षी SRPFला. आपण जेव्हापासून जाहिरात पडलेले आहे SRPFच्या तेव्हापासून सांगतो आहे की यावर्षी SRPFसाठी सुवर्ण संधी आहे. ज्यांचं यावर्षी SRPFमध्ये झालं त्यांच्यासाठी खूप चांगले असणार आहे, कारण की पुढच्या वर्षी खूप कमी जागा असणार आहे. कुठल्या कोणत्या गटामध्ये जागासुद्धा राहणार नाही, म्हणजे भरतीच राहणार नाही. ठीक आहे, तर 218 जागेसाठी भरती होत आहे इथे. एकूण जागा 61 आहे. खुल्यासाठी सर्वसाधारण 37 जागा आहे. EWSसाठी टोटल जागा आहे 22, सर्वसाधारणसाठी 14 जागा आहे. SC-BCसाठी 22 जागा आहे, सर्वसाधारण 14 जागा आहे. OBCसाठी सर्वसाधारण जागा आहे 28 आणि टोटल जागा आहे 51. त्यानंतर बघा, विमाप्रसाठी टोटल जागा आहे 5, सर्वसाधारण जागा आहे 4. भज डसाठी सर्वसाधारण जागा आहे 2 आणि एकूण जागासुद्धा 2च आहे. भजकसाठी एकूण जागा आहे 4, सर्वसाधारण जागा आहे 3. भजबसाठी एकूण जागा आहे 9 आणि सर्वसाधारण जागा आहे 6. विजा म्हणजेच DTA सर्वसाधारण जागा आहे 3 आणि टोटलसुद्धा जागा आहे 3. त्यानंतर म्हणजे STसाठी जागा आहे 13 टोटल आणि सर्वसाधारण जागा आहे 7. अजासाठी टोटल जागा आहे 28 आणि सर्वसाधारणसाठी 18 जागा आहे. तर बघा, त्यानंतर खाली पहा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट ठरतो आहे यावर्षी, म्हणजे कोणत्याही भरतीमध्ये, म्हणजे अनाथ महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ 2018 3 दिनांक 23/8/2021 नुसार एकूण रिक्त पदाच्या 1% इतके पद हे अनाथसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे. म्हणजे 217 जागा या भरण्यात येणार आहे आणि त्यामधून एक जागा ही राखीव ठेवण्यात आलेली आहे अनाथसाठी. ठीक आहे, म्हणजे सर्व 217मध्ये बाकींसाठी आणि एक जागा फक्त अनाथसाठी ठेवण्यात आलेली आहे. तर बघा, आता आपण कट ऑफ बघूया. तर बघा, SRPF बलगट क्रमांक 9 अमरावतीसाठी आपण कट ऑफ काढलेला आहे आणि आपला कट ऑफ जवळपास 95च्या वर एक्झॅक्ट बसणार आहे. तर पहा, SRPF बलगट क्रमांक 9 अमरावती, एकूण जागा तुम्हाला माहिती आहे 218 आहे. त्यापैकी 217 या जागा सर्व बाकी विद्यार्थ्यांसाठी आणि एक जागा ही अनाथसाठी आहे. ठीक आहे, तर पहा, ओपन जो कट ऑफ जाणार आहे तो जाणार आहे 182वर. ठीक आहे, 182च्या खाली येऊ शकत नाही, वरसुद्धा जाऊ शकत नाही. 182वरच तो राहणार आहे, कारण की आपण खूप ॲनालिसिस करून कट ऑफ काढलेला आहे. त्यामध्ये चुका असू शकते, पण आपला जो कट ऑफ आहे तो 95%च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा, OBC 179 मार्कवर कट ऑफ जाणार आहे, फायनल मेरिट जाणार आहे. त्यानंतर EWS 172 मार्कवर जाणार आहे. त्यानंतर बघा, SC-BC इथे तुम्हाला कमी पाहायला मिळतं, 174 मार्कवरच क्लोज होणार आहे. खूप कमी SC-BCचा तुम्हाला पाहायला मिळत असेल. त्यानंतर बघा, SCचा कट ऑफ हा 176 जाणार आहे. SC-BCपेक्षा सुद्धा SCचा वाढलेला कट ऑफ दिसतो आहे तुम्हाला 176. त्यानंतर बघा, STचा सुद्धा बऱ्यापैकी कट ऑफ दिसतो आहे 173. त्यानंतर SBCचा सुद्धा इथे जवळपास चांगला कट ऑफ दिसतो आहे 175. VJA पेक्षाही NTBचा कट ऑफ तुम्हाला जास्त दिसतो आहे, तर VJA 179 आणि NTB 180 कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर NTC 181 कट ऑफ जाणार आहे. NTD 178 कट ऑफ जाणार आहे. ठीक आहे,
तर अशा प्रकारे हा आपण अंदाजित कट ऑफ काढलेला आहे तुमचे लेखीचे मार्क बघून आणि तुमचे ग्राउंडचे मार्क बघून, म्हणजे लेखी प्लस ग्राउंडचे मार्क एकूण 200 पैकी किती होते त्यानुसार आपण कास्टमध्ये जागा किती आहे त्यानुसार, ओपनला जागा किती आहे त्यानुसार हा कट ऑफ काढलेला आहे. तर हा कट ऑफ हा एक अंदाज आहे, तरी पण तुम्हाला सांगतो 95% आपला कट ऑफ खरा ठरणार आहे. ठीक आहे. आणि हा जो सर्व काही सांगितला आपण हा सर्वसाधारण सांगितलेला आहे. माजी सैनिक, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, होमगार्ड यांचा कट ऑफ आपण सांगितलेला नाही. यापेक्षा 3 ते 4 किंवा 2 मार्क्सच्या कमी अंतराने बाकी कट ऑफ लागणार आहे. पोलीस पाल्य झालं, त्यानंतर माजी सैनिक झालं, त्यानंतर भूकंपग्रस्त, अनाथ हा कट ऑफ 10-10 मार्कने कमी लागू शकतो. पण होमगार्ड झालं, त्यानंतर प्रकल्पग्रस्त झालं, त्यानंतर जे पण कमी जागा असतात त्यांचा कट ऑफ हा ॲटोमॅटिक जास्त जाईल. खेळाडू झालं यांचा कट ऑफ हा यांच्या 2 किंवा 1 मार्क कमी जाऊ शकतो. पण होमगार्ड वगैरे याच लेवलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऑफिशियल कट ऑफ आला की आपला नवीन व्हिडिओ नक्की येईल. आणि ही यादीसुद्धा टेलिग्रामवर तुम्हाला मिळून जाईल. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे.